भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणाबाबत एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी नाशिकमध्ये महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली। भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणाबाबत एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी नाशिकमध्ये महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत तेजस्वी सातपुते यांनी विविध विषयांवर चर्चा केली। यावेळी त्यांनी अशोक खरात विरुद्ध आतापर्यंत एकूण 12 गुन्हे दाखल झाले आहेत, ज्यापैकी 8 गुन्हे हे महिलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित आहेत। पीडित महिलांचे बदनामीकारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। सायबर पथकानं अशा 4600 लिंक्स हटवण्यासाठी पावलं उचलली आहेत। खरात दैवी शक्तीचा बनाव रचून आणि अंधश्रद्धा पसरवून महिलांचं शोषण करत होता, तसंच बदनामीची धमकी देऊन तो पीडितांवर अत्याचार करत असल्याचं तपासात समोर आलं आहे। या प्रकरणात राजकीय नेत्यांच्या किंवा राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा सहभाग आहे का, या प्रश्नावर सातपुते यांनी स्पष्ट केलं की खरातला मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची, मग ती कोणीही असो, सखोल चौकशी केली जाईल अशी माहिती दिली। माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी अशोक खरात आरोपी असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर 73/2026 या गुन्ह्याचा तपास एसआयटीच्या मार्फतीने करण्याबाबत आदेशित केलं होतं। अशोक खरात याच्या विरुद्ध नाशिक आणि नगर जिल्हा या दोन्हीमध्ये मिळून एकूण 12 गुन्हे दाखल झालेले आहेत, ज्यामध्ये अशोक खरात आरोपी आहे। या 12 गुन्ह्यांपैकी 9 गुन्ह्यांचा तपास हा एसआयटी करत आहे, 2 गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलीस करत आहेत आणि एका गुन्ह्याचा तपास नाशिक शहर पोलीस करत आहेत। आणि अशोक खरात विरुद्ध नसलेले मात्र या विषयाशी संबंधित असे 2 गुन्हे दाखल आहेत, त्या 2 गुन्ह्यांचा देखील तपास एसआयटी करत आहे। त्यामुळे 9 गुन्हे अशोक खरातच्या विरोधातले आणि विरोधात नसलेले पण संबंधित असलेले 2 गुन्हे, असे एकूण 11 गुन्हे आमच्याकडे तपासाला आहेत। आजपर्यंतच्या तपासादरम्यान 30 पेक्षा अधिक साक्षीदारांकडे आपण विचारपूस केलेली आहे। साक्षीदारांकडे आणि पीडितेंकडे आपण जी चौकशी केली त्यातून आरोपी हा पीडित व्यक्ती आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता, त्यांना भीती दाखवत होता, खडे, चिंचोके, रुद्राक्ष, पूजा विधी इत्यादी गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसा उकळत होता, महिलांना स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवत होता, त्यांच्या कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता। त्याच पद्धतीनं ईशान्येश्वर मंदिराच्या परिसरात अंधारामध्ये हातचलाखीनं स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवून समाजामध्ये सातत्यानं अंधश्रद्धा पसरवण्याचं कामही करत होता, असं आपल्याला निष्पन्न होतं। महिला अत्याचाराच्या संदर्भाने दाखल 8ही गुन्ह्यांमध्ये पीडिता आणि त्यांचे कुटुंबीय हे अतिशय धाडसाने समोर आलेले आहेत आणि त्यांनी फिर्याद दाखल केली आहे, त्याच्यामुळेच आपण आरोपीवरती कायदेशीर कारवाई करू शकत आहोत।